पनवेलच्या भोकरपाडा परिसरातील एका मराठी कुटुंबाला परप्रांतीयांनी सातत्याने त्रास दिल्याचा प्रकार समोर आलाय। भाडे करार संपल्याने परप्रांतीयांनी शिवीगाळ करत घर रिकामं करण्याची मागणीही केली। घटनेनंतर मनसेने या प्रकरणात उडी घेतली आहे। मनसेनं इशारा दिल्यानंतर परप्रांतीयांनी मराठी कुटुंबाची माफी मागितली। पनवेल इथे आम्ही आलोय। मागच्या काही दिवसांपासून वर्मा नावाच्या महिलेचा शर्मा नावाच्या सेक्रेटरीची सतत तक्रार आमच्याकडे येत होती। एक तर परप्रांती वरती महाराष्ट्रात राहून ती आमच्या मराठी माणसाला न सांगता कामावरून काढणार। 3 दिवसापूर्वी या ताईंच्या वडिलांना फक्त ते भाडोत्री आहेत, तुम्ही आमच्याकडे राहायचं नाही या मुद्द्यावरनं अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिव्या दिल्या। पोलिसांना आम्ही पैसे टेबलवर फेकून तुम्हाला इथेच गाडू शकतो, इथपर्यंत त्यांची मजाल जाते कशी या प्रश्नाचं उत्तर मागायला आम्ही आज आलो होतो। त्यांच्याकडनं मराठी माणसांची माफी मागून घेतली आणि या व्हिडिओमधनं मी तुम्हाला प्रत्येकाला सांगेन की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाच्या नादाला लागू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।